नागपूरमधील महाल भागामध्ये दगडफेक झालेली आहे। नक्कीच मोठ्या प्रमाणात जे आहे अश्रुधूर जे आहे ते फेकण्यात आलेले आहे आणि त्यानंतर पोलीस जो आहे कुठेतरी आंदोलकांना जो आहे थोपवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र अंधाराचा फायदा कुठेतरी आंदोलक घेत आहे आणि त्यानंतर ते आंदोलक तिकडून दगडमार करतात, त्यामुळे पोलिसांना कुठेतरी मागे यावं लागत आहे। अनाउंसमेंट भी चालू है कि भाई शांतता रखिए, पुलिस को पूरा कोऑपरेट करिए, इस टाइप का दंगा करने से कोई हासिल आने वाला नहीं है, उल्टा आप अपने तकलीफ में आओगे। क्या कारण है कि इतने में फिर से पथराव हो रहा है, पुलिस जख्मी हो चुकी है? कारण ऐसा है, देखो हर एक समाज में फितूर तो रहते ही है, चार अच्छे हैं तो चार बदमाश रहते, उकसाने वाले लोग रहते, समझने वाले चार समझ गए, ना समझाने वाले चार और आ जाते हैं, फिर भी पथराव हो रहा है। पथराव हो रहा है। हाँ, और ये सब बाहर के है, यहाँ के है नहीं। बाहेरचे असल्याचा आरोप जो आहे तो एक स्थानिक नागरिक करत आहे, पण मात्र पोलिसांना कुठेतरी या सगळ्या परिस्थितीत अडचण जात आहे। अंधार खरं तर समोरच्या भागामध्ये आपण पाहू शकतो, अंधार आहे, त्यामुळे हे मोठ्या प्रमाणात जे अडचण झाली आहे, काही लोक जखमी झालेले आहे। फायर ब्रिगेडचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि ते आपापल्या पद्धतीने शर्थीचे प्रयत्न जे सुरू आहे, कारण आग लागली आहे तर त्यालाही विझवण्याचा प्रयत्न जो आहे फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्याकडून होते आहे। एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रयत्न करतायत, मात्र दोन्ही बाजूंकडून दोन्ही गटाकडून काही शांततेचं आवाहन केलं जात आहे का? कोण पुढे समोर आलेत का?